चला मित्रांनो, आता आपण जाऊ दर्शनाला. पास वगैरे घेऊ, कसं जाऊ दर्शनाला. बालू बघा, चला. लोकेशन घेऊ. आम्हाला लागले आता इथे चेकपोस्ट. इथे गाड्या वगैरे सर्व चेकिंग वगैरे करून सर्व जातात वर. प्लॅस्टिक अलाउड नाही वर, म्हणून सगळे बाटल्या वगैरे बॅग लगेज वगैरे आम्ही रूमवरच ठेवून आलोय. आता इथे बघा या साईडला बसवाल्यांची. चला जाऊ पुढे. तर आता गाडी वगैरे पार्क केलेली आहे आपण इथे दर्शनाला. आपली गँग येऊन जोडी. हे बोरिंग झाला जरा. लाऊड डीजे पम्या एकदम थंड वाटतंय का? टकली केल्यापासून काय बोलू पण नाही बसवून. भेजा देऊन काय आपण जाऊ दर्शन लाईनकडे. पुढे पुढे 3 तास 1 वाजून 2 वाजता निघालो होतो या हॉलमध्ये. आता वाजले 5:15. चला जाऊ पुढे. गणपतीच्या हॉलमध्ये बघा किती मोठे. रात्रभर गाडी चालवली, जरा दमलोय. तेजस पाटील बघा झोपलाय. गुड मॉर्निंग मित्रांनो. सकाळच्या वाजले 4:30. आम्ही 2 वाजता दर्शनाला लागलो होतो. जवळजवळ 13 तास आमचं दर्शन, 13 तासामध्ये दर्शन झालं आहे. तर 13 तास दर्शन आमचे विशालचे का कन बांधाला. फोन नाही केला हो ना. नाही आता तर चला मित्रांनो, आता करू चेकआउट आपण. तेजस पाटील बघा तयार झालाय. मित्रांनो आपण आता चेकआउट केलेलं आहे. चला आता आपण जाऊ गोल्डन टेम्पल. आपले मित्र वगैरे सुटले, लगेज वगैरे सेट करतात मागे. बघा लगेज वगैरे सेट झालाय. आता बसू आपण. चला गाडी वगैरे आता पार्क केली. तर इथे मंदिर आहे, जाऊ. चला आता दर्शनाला. बघूया किती लागते काय. ऊन बघा मित्रांनो किती ऊन. असं वाटतं उन्हालाच आहे इथं. पाऊस शक्यतो कमीच पडतो इथे. आपल्याकडं म्हणजे महाराष्ट्रामध्ये जास्त पाऊस पडतो. महाराष्ट्रामध्ये नवी मुंबई ठाणे या जिल्ह्यामध्ये जास्त पाऊस पडत असतो. चला जाऊ आता दर्शनाला. दर्शन वगैरे घेऊ. चला. तर कालाहस्ती इथे या मंदिराचं नाव आहे कालाहस्ती. तर आपलं दर्शन वगैरे झालं आहे. आता पोरं वगैरे गेलेत ज्यूस वगैरे प्यायला. इथे निघू आपण गोल्डन टेम्पलला. चला जेवण वगैरे करून झालाय. चांगली टेस्ट होती. रेस्टॉरंट बघा आणि खूप चांगली टेस्ट होती या जेवणाला. 1 नंबर. आणि आता आपण जाऊ गोल्डन टेम्पल तिरुपतीला. चला 1 नंबर टेस्ट. जेवण वगैरे आता करून झालंय आपला. आपण आता निघू डायरेक्ट गोल्डन टेम्पल बघायला. चला मित्रांनो, जेवणाची टेस्ट कशी वाटली तुम्हाला? चला खूप चांगलं जेवण होतं खरंच. आता आपण पोचलोय लक्ष्मी महानारायण मंदिर गोल्डन टेम्पल. गाडी वगैरे पार्क केली. आता चला पुढे जाऊ. आज बहुतेक गर्दी आहे. बघू आता आतमध्ये गेल्यावर समजेल का. हे बघा ही गाड्यांची पार्किंग आहे समोर. चला तर आता दर्शन लागलेलं आहेत आपण. इथे पण बहुतेक मोबाईल अलाउड नसेल. मोबाईल लॉकरलाच ठेवावं लागेल. तर असेल तर तुम्हाला 100% दाखवतो. हा मंदिराचा मुख्य प्रवेशद्वार.
आणि समोर आपले गणपती बाप्पा दर्शन घेऊया. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. तर आता आपण अंघोळ वगैरे करून फ्रेश झालो. आता आपण जाऊ चेकआउट करू रूमचा आणि आता आपण जाऊ पॉंडिचेरी बीच बघायला. चला मित्रांनो, चेकआउट करू. आता पासून भाई बघा साऊथचा अण्णा. चला पाटील काय राहिलं नाही ना बघा. तू बंद कर. बंद कर सर. चला सुट्टे पैसे नाही अजून. सुट्टे पैसे नसतील ना एकदा. नाही सुट्टे पैसे माहिती नीचे आलं. पाचशे सुट्टे पैसे आहेत 50 रुपये. हा मध्ये बाकी काहीच नाही पाचशा. चल चल बस. चला आपण आता चेकआउट करतो. सर्व लगेज वगैरे घेऊन आता बॅग पहिले गाडीमध्ये शिफ्टिंग करू. चला आता आपण चाललोय सेरेनिटी बीच कडे. टुरिस्ट पॉइंट आहे का. काल रात्री आम्ही 12:30-1 वाजता आलो, पण इथे या बीचवर आम्हाला यायला भेटलं नाही. तर जाऊ आपण, दाखवतो तुम्हाला. आपली गँग सगळी पुढे चालली. चला आता आपण इथे बाजूलाच काहीतरी नाश्ता वगैरे करून घेऊ. बीच समोर आलाय. दिवेश भाई बघा जरा शॉपिंग करताना. गॉगल बघ, गॉगल बघतो तू. चला आता जाऊ आपण बीचकडे. आलो बीच. राईड चालू आहे. आपली मंडळी सगळी गेली पुढं. पासून बघा कसं टकली खात होते. नाचते ना कसं. त्यांचा फोटोशूट चालू झाला का. कसली टकली तर कमी तापल का मित्रांनो. इथे आपल्या मे महिन्यात जसं ऊन असतो ना, त्यापेक्षा डेंजर खूप कडक ऊन आहे. बघू आता इथे कसं काय. मच्छीमारांचा बीच आहे तर फोटो वगैरे शूट करायला लगेच चालू केलंय. भाई जरा स्माइल दे चेहरे हो. कधी टाइम नाही राहिला जास्त, समजलं का तुम्हाला. चला बालू आणि तेजा आधी जाऊन पोहोचला. इथं थांबलो आता डिझेल टाकायला. डिझेल वगैरे टाकून घेतो. इथून 325 किलोमीटर आहे. चला आता आपण पॉंडिचेरी बाउंड्री सोडल्यानंतर एक साधारण 60 ते 70 किलोमीटरवर हॉटेल आहे. जेवायला थांबू. आता थांबलो जेवायला. इथे जेवण वगैरे करून घेऊ आणि इथून जाऊ आपण आता मदुराई. मदुराई इथून काहीतरी 200 पॉंडिचेरीपासून 230 काहीतरी 230 का 35 होता आणि इथनं 60-70 किलोमीटर आम्ही कापला. बाकी आता जेवण केल्यानंतर कापू. चला घेऊ. चला मित्रांनो, पण महाराष्ट्रासारखं कुठेच नाही. आपली एक भाकर 1-2 भाकरी खाले का डायरेक्ट काम. ते आमचं जेवण वगैरे काय एवढा खास नसतो. काय फिरायला वगैरे आलो काय ॲडजस्ट करायचं असतं. तसा आपण पण जेवण आणलं आहे बनवायला पाठी सकला. पण ट्रॅव्हलिंगमुळे कुठं आपल्याला वेळ नाही भेटत. बालू बघा इंग्लिश टॉकिंग करताना. चला आता जेवण वगैरे झालं आपला. चांगलीच होती. तामिळनाडू स्टेटमध्ये अगोदर ठिकाणी अशी टेस्ट वगैरे भेटत नाही कधी.
चांगली टेस्ट होती. तर आपण जाऊ. 2 मित्र जरा गेले वॉशरूमला वगैरे, झाले का आपण डायरेक्ट जाऊ मथुराईला. चला. मित्रांनो आता आपण पोचलोय रामेश्वरमला. आता गाडी वगैरे पार्क करून घेऊ. हॉटेल वगैरे चेक इथं आम्ही बघितलं आहे. पहिले गाडी पार्किंग करून घेऊ. तिच्या साईड सांगते बघा. के बोल. चला आमचे खिचडे वगैरे झाले आणि आज आमचा कुक बॉय होता बालू. मस्त वास पिवले झाले मस्त वास घेऊन बघतो. हा आता मस्त ताव मारूया खिचडी. चला मित्रांनो गुड मॉर्निंग. आता सकाळचे वाजलेत 5 आणि आपण आता चाललो अग्नितीर्थमध्ये स्नान करण्यासाठी व दर्शन घेण्यासाठी. चला जाऊ. बघा समोर मंदिर दिसतं. गँग पुढे चालले. दर्शन वगैरे झालं. आता 22 कुंडांची आंघोळ वगैरे करून झाले. 22 कुंडामध्ये आंघोळ केली. आता आपण जाऊ दर्शनाला. दर्शन वगैरे झालंय आता आपला. दर्शन वगैरे घेऊन आलो. आता मॅगी बनवू आणि मॅगी खाऊ. चला. आणि चॉकलेट ठेवलं आहे. बाकीची गँग सगळी आतमध्ये. चला आता आपण चेकआउट केला आहे. आता आपण आता रामेश्वरम सोडतोय आणि आता आपण जाणार कन्याकुमारीला. चला. इथून काहीतरी 210 का 9 आहे काहीतरी. बघू. चला चला जाऊ आपण. इथून 209-10 काहीतरी किलोमीटर आहे. चला. चला मित्रांनो आता आपण रामनाथ स्वामी मंदिरांचं दर्शन घेऊन आता आपण धनुषकोडी येथे जाऊ. चला. जिथून श्रीलंका जवळ आहे. चला चेकपोस्ट पुढे आले. मोबाईल मी ठेव. चला मित्रांनो आपण धनुष्यकोडी हा भारताचा लास्ट टोक आहे आणि इथून फार 14 ते 15 किलोमीटर श्रीलंका आहे. चला आता आपण जाऊ बीचवर. गाडी वगैरे पार्किंग केली. चला जाऊ. आपले मित्र वगैरे पुढे गेलेत. आपण जाऊ. चला. इथून श्रीलंका जवळजवळ 14 ते 15 किलोमीटर आहे असं बोलतात. काही जण बोलतात 20 किलोमीटर आहे, काही बोलतात 22 किलोमीटर आहे. बघूया आपण आता. आपले मित्र कुठे आहेत ते बघायला लागतील आधी. तर मी एकटाच मागं राहिलो आहे. बाकी सगळे गेले पुढं. सुंदर असे बाजारपेठ आहे ते. मित्रांनो आता आपण निघालो धनुष्यकोडीवरून. इथे आपले भारताची लास्ट बाउंड्री आहे. श्रीलंका इथून जवळजवळ 15 ते 16 किलोमीटर आहे आणि आता आपण इथून जाणार आहोत कन्याकुमारीला. कन्याकुमारीची रनिंग इथून काहीतरी 210-15 आहे. चला कंटिन्यू करतो. चला मित्रांनो या ब्रिजवर झाली होती चेन्नई एक्सप्रेसची शूटिंग आणि इकडे पटरी ती आणि ती माणसा. मित्रांनो आता आपण आलो कन्याकुमारीमध्ये सनसेट पॉईंट जवळ. चला इथूनच सनसेट पॉईंट आहे. आता सनसेट होणार. तर मित्रांनो आता सनसेटचा टाइम झालेला आहे. आपण प्रॉपर कन्याकुमारीमध्ये सनसेट पॉईंट जवळ आलेलो आहे. आता बघा थोड्याच वेळात आता सनसेट होणार.
मित्रांनो आता आपण चेकआउट करत आहोत कन्याकुमारीपासून. काय 2-3 पॉईंट आहेत ते बघू आणि निघू. चला चेकआउट करू. सनसेट पॉईंट इथं होता तो संध्याकाळी आपण बघितलेला आहे. आता इथे 2-3 पॉईंट आहेत ते बघू. चला आपण आता जाऊ स्वामी विवेकानंद स्ट्रीटला. इथे जाताना आपल्याला मोर दिसले. तोवर मोर आहे. दर्शन वगैरे झालं आहे. आता आपलं कन्याकुमारीमध्ये मंदिर आहे हा प्राचीन कालापासून. बाकीचे मित्र सगळे पुढे गेले. चला आपण जाऊ. इथून बोटीमध्ये आता बसत आहे. स्टॅच्यू आहे तिथे 2-3 ते बघूया. चला वगैरे घेऊन आता आपण चाललोय हा स्टॅच्यू बघायला. या स्टॅच्यू जवळ जाण्यासाठी आपल्याला बोटीमध्ये जायला लागते. चला आता पास वगैरे काढलाय आपण. जाऊ बोटीमध्ये. तर ना आता आपण लाईफ जॅकेट घेऊ आणि जाऊ लगेच. लाईफ जॅकेट घेतलंय आता आपण करू एंट्री. आपण उतरलोय आता. जाऊ आता स्टॅच्यू बघायला. आणि हा ब्रिज आहे इथे आणि ते समोर मंदिर आहे. चला वर मंदिर आहे. इथून 5 घेऊन वर चढायचं. समोर जो मंदिर दिसतोय तो स्वामी विवेकानंदांचं मंदिर आहे. स्वामी विवेकानंद मंदिर. हा मंदिर दिसतं ना वरती तिथे जायचं आपल्याला आता. हा इथं तिकीट काउंटर आहे. तिकीट वगैरे काढू जाऊ. चला वरती स्वामी विवेकानंद टेम्पल. चला समोर मंदिर दिसतोय तो स्वामी विवेकानंद मंदिर. चला दर्शन घेऊ आता. स्वामी विवेकानंद मुख्य प्रवेशद्वार. चला आता आपण जाऊ. 30 ते 35 सीट्या आहेत. चढून जाऊ. चला आता चला जाऊया. विवेकानंदांचं दर्शन आता झालं आहे. आता आपण जाऊ या स्टॅच्यूकडे. त्या स्टॅच्यूचं नाव आहे आता समुद्राच्या वरती आपण चालतोय. काच आहे बघा. तुम्हाला जास्त दिसत नसेल पण तरी एक अंदाजा लावण्यासाठी ठीक आहे. बघा रात्री एकदम चांगलं दिसतं. लायटिंग वगैरे असते खाली. हे भारी दिसतं. ग्लास ब्रिज आहे. चालू आहे आता आपल्या पार्किंगकडे. तर आज आपण आलेलो कोयमुतमध्ये. आदियोगी हा शंकरांचं स्थान आहे. बघू शकता किती उंच अशी मूर्ती आहे. आता इथं आपण जाऊ दर्शनाला. खाली मंदिर पण आहे हे बघा. आता आपले मित्र सगळे नाश्ता वगैरे करतात. आपण पण नाश्ता करून घेऊ. चला आणि मित्रांनो बऱ्याच दिवसानंतर आज आपल्याला इथे भेटला आहे समोसा बघायला. तामिळनाडूमध्ये असतो कोयमुतूर. आज भेटले आपल्याला बरेच दिवसानंतर समोसा बघायला. काही दिवसात काही नाही. तर ऑर्डर वगैरे दिली. दिवेश भिंगारकर आपले ब्लॉगर ते बिलिंग करताना तेजस पाटला यांच्या चेहऱ्यावर नॉर्मल खामोशी आहे. बालू आपला विशाल पाटील आणि पासवान फोटो काढण्यात व्यस्त आहे. चला नाश्ता आला. चला नाश्ता करून घेऊ आता आपण. समोसा बाकी सगळे सुरुवात केली. चला सुरुवात करून घेऊ. समोसा आणि व्हेज पण नाश्ता वगैरे करून झाला आहे. आता आपण थेट जाऊ मूर्तीच्या दिशेने आदियोगी यांचं दर्शन घेण्यासाठी. चला तर माझी बाकी मंडळी बघा सर्व. दिवेश भिंगारकर स्वतः मागं राहिला आता.
चला मित्रांनो, आदियोगी यांचं आता दर्शन घेऊन आपण निघालोय उटीकडे. चला 1-150 किलोमीटर आहे. चला बाकीचा प्रवास कंटिन्यू चालू करू आपण. बाकी सगळे मित्रमंडळी आपले बसलेत. गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आपण होतो स्टेला उटीमध्ये. इथे 18 टेम्परेचर होता. आता आपण इथं चेकआउट वगैरे केला आहे आणि आता आपण जाणार आहोत डायरेक्ट गोकर्णा मोरणेश्वर मंदिर. चला जाऊ आपण. हा तर आपण आता बसलो बोटीमध्ये. मॅन्युअल बोट घेतले आपण 4 सीटर. आमचे चालक 2. आता आम्ही दमल्यानंतर त्यांना दिलाय. 2 चालक बसलेले आहेत. तेज भिंगारकर इथं बसलाय ब्लॉक काढताना. आणि आमची एक बोट ती इथं आपल्या रहिवासी बांद्राला गुम झाली. ही बघा बोट त्यांची तेजांची. त्यांना जमच नाही रे काम. नाश्ता करून घेऊ आता. बोट राईड झाले. सँडविच खाऊन घेऊ. चला मित्रांनो, आपण आलेलो आहोत आता चॉकलेट फॅक्टरीमध्ये. इथं सर्व प्रकारचे चॉकलेट व्हरायटीज खूप आहेत आणि बाजूला डोंगर वगैरे आहेत. ते इथे पाऊस चालू झाला आहे आता. चला जाऊ आपण आता. खूप व्हरायटीज बघायला मिळतील. चला पासून भाई इथं ते ब्युटी प्रोडक्ट आहेत सगळं सर्व. हे बघा सर्व ब्युटी प्रोडक्ट आहे. विशाल पाटील तेल बघ येतं का. आणि माझी बाटली तर तयार आहे. तर बिलिंग पण झालेलं आहे माझं आता. हा खालचा आहे तो फेस पॅक आहे. आणि हा अंगमासदुखी, सांधेदुखी, डोकेदुखी कुठे पण यूज होऊ शकतो असं तेल आहे. सर्व आयुर्वेदिक औषधं. इथे चहा पावडर आहेत. अनेक व्हरायटीज आहेत इथे बघा. पाहिजे ती चहा पावडर. त्याच्यानंतर इथे फ्रूट कॅडबरी आहेत इथे. हे बघा. आणि इथे तुमचं आमचं सगळ्यांचं आवडते चॉकलेटची व्हरायटीज बघू शकता तुम्ही. किती व्हरायटीज आहे त्याच्यामध्ये. खूप व्हरायटीज आहेत बघा. हे ड्रायफ्रूट आहे तिकडे. सर्व ड्रायफ्रूटवाले आहेत. नॉन ड्रायफ्रूट. खूप मोठा शॉप आहे असा. तिकडे बाजूला त्यांची फॅक्टरी आहे. आणि इथे बरेच व्हरायटीज आहेत. चॉकलेटची व्हरायटी बघा इथे. मी हा एक डच चॉकलेट घेतला आहे. हे बघा माझं हे चॉकलेट घेतलेत मी. ही पावडर हे सर्व इथे. ओके नो प्रॉब्लेम. अजून मी इथे बरेच व्हरायटीज आहेत. कॅन्डीमध्ये पण व्हरायटीज आहेत. आपण ओके ओरिजिनल फ्लेवर आहेत असे ताई आपल्याला सांगतात त्या. आपण त्यातले एक ½ kg घेतला आहे आणि ते मिक्स आहे सर्व. यातले पण आपण 4 पॅकेट घेतलेत. हे बघा मिक्स आहेत सर्व. फॉरेस्ट चॉकलेट, क्रंची चॉकलेट, ड्रायफ्रूट चॉकलेट, बऱ्याच खूप अशा व्हरायटीज आहेत. इथे आलं ना आपण तर आपल्याला कन्फ्युजन होतो. आणि आहे इथे बघा. चाय पावडर पण इथे चांगली भेटते. चहाचे इथे मलच आहेत सर्व. रॉक गार्डन. आता आम्ही तिकीट वगैरे काढून आता आपण चाललोय पुढे. बाकी मंडळी पुढे आहे. विशाल पाटील फोनवर सूत्र आलो. चला चला काय
डू नॉट प्लास्टिक. डू नॉट प्लग पॉवर फाईन 100 रुपीज. हो हो. गुलाब तोडू नका रे. अनेक अनेक प्रकारचे गुलाब आहे तिथे. हात लावला तरी पाहिजे नसेल म्हणून मी हात लावत नाही. तरी एकदा चान्स घेतोय बघा. चला. या गुलाबाचं नाव बघा काय कॉन्सेप्ट. इथे गार्डनची थोडी काम चालू आहे गार्डनचं. असं झालं ना कुठं नाही. खूप साऱ्या गुलाबाच्या व्हरायटीज बघायला भेटतात आपल्याला. आता इथे नवीनच फुल आलेलं आहे बघा. सुंदर असं फुललेलं आहे. वा. तर या फुलचं नाव आहे सनका. बघा दाखवतो तुम्हाला मी. गुलाबी कलरचं आहे मित्रांनो. इथे जवळजवळ 730 गुलाबांचे प्रकार आहेत आणि 3100 झाडं लावलेली आहेत. म्हणजे 3100 झाडं इथे रोप अर्पण केलेलं आहे. असा सुंदर 3 एकरमध्ये असलेला हा मित्रांनो नेक्स्ट पॉइंट आपला बोट हाऊस. तर आता चाललो आपण बोट हाऊसमध्ये बसायला. तिकीट वगैरे काढलं आहे. जाऊ. हे बघा आय लव्ह उटी. चलो चालूया पुढे. मला तर वाटतं बोटीचं परत काढायला लागेल तिकीट. हे इथंच काढायला लागेल परत असं वाटतं. पुढे जाते पुढे. मला तू व्हिडिओ काढ मला ते नंतर. तू बंद कर आता व्हिडिओ. काय असते माग गाडी आहे. कसला झुंड लय भारी वारकी. चल ऍक्टिव्ह असतो ना. लय ऍक्टिव्ह असतो ना. आता इथं फक्त दरवाजा उघडला ना गेलेच त्या तिकडे. नमस्कार मित्रांनो. तर आता आपण 2 तास ट्रॅव्हल करून आपण आता मधुमलाई हा फॉरेस्ट एरिया सोडलाय आणि इथे आपण आता जेवायला थांबलो. जेवण वगैरे करू आणि जाऊ. चला चला. कुठून मला पण देते व्हिडिओ. ती व्हिडिओ तुझी कुठली काढली तिकडनं.